काय ग? वळ वळ जरा बघू काय झालं? काय अचानक केस वगैरे का बोके सोडलेस? नाही म्हणजे गोड दिसतेस तू, पण हा बदल अचानक कसा काय? ताई ते त्यांना केस मोकळे सोडलेलं आवडतं. ओ त्यांना वा प्रगती आहे. बरं मला सांग मग त्यांना आवडतं म्हणून आणखी काय काय केलंस? कुठे काय? काहीच नाही. एवढी लाजतीयस म्हणजे काहीतरी केलंय. सांग लवकर काय केलंयस? ताई तू जा बरं. मला किचन मध्ये ना खूप काम आहेत. मी जा ग जा जा. आता काय ताईला काही सांगणार नाहीस ना तू? ताई परकी झाली. आता ते जवळचे झाले, त्यांना जे आवडतं ते करशील. ताईला नाही सांगणार. जा. ताई जाऊ दे, मीच जाते. मीरा सांग, मीरा लवकर सांग. हे बघ नाहीतर मग मी कधी तुमच्या बेडरूम मध्ये येईन. मग बोलायचं नाहीस मला तू. मीराचा केस मिळवला की तो तुझ्या रक्तात भिजवून घे. मी तुला मंत्र सांगते. सूर्यास्तानंतर तो केस हातात ठेवून हे मंत्र म्हणायचे. मंत्राचं आवर्तन पूर्ण झाल्यावर तो केस घे. घरातली कुठलीही एक निर्जीव पण मनुष्य सदृश वस्तू हवी. एखादी मूर्ती नाहीतर बाहुली किंवा किंवा पिठाचा बाहुला तयार कर. मीराच्या केसावर विधी कर. तो केस ज्या वस्तूत ठेवायचा आहे ती वस्तू आणायला विसरू नकोस. हॅलो 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 आजी, हाऊ आर यू? आजी बेटा मी काहीतरी विचारते, उत्तर दे ना. काय विचारलं? माझं लक्षच नव्हतं. अगं हॅलो आजी, हाऊ आर यू? तिला सांग आय एम फाईन. ऐकलंस का गड मी? आजी सेड आय एम फाईन. वेदाची हीच बाहुली माझ्या उपयोगी येईल. हिलाच मार्जरीकडे घेऊन जाते.